नमस्कार मंडळी, मी मोनिका. आजच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनपूर्वक स्वागत. माझ्या हातात तुम्ही नारळ बघू शकतात की किती मोठं झालेलं आहे. तर आता त्याच्या मुळा ह्या डब्यात मावत नाहीत. सुरुवातीला कलशामध्ये हे नारळ मी ठेवलेलं होतं. कलशात सुद्धा त्याच्या मुळा मावत नव्हत्या, म्हणून मग मी हा डबा घेतला आणि त्या डब्यात त्याला ठेवायला लागले. तर इथं तुम्हाला ही दिसत असेल मूळ बघा. तर ह्या मुळीला पाणी भेटत नाही, म्हणजे पाणी इथपर्यंतच असतंय. त्याच्यामुळे मग ही मूळ जी आहे ती पुढे वाढलीच नाही आणि आता ही नुकतीच फुटलेली मूळ आहे. आणि ह्या दुसऱ्या मुळा तुम्ही बघू शकतात की डब्यात मावत नसल्याने त्या पूर्ण अशा आता इथपर्यंत ती डब्याला खाली टेकते, खालपर्यंत. आणि त्याच्यानंतर मग ती अशी सर्कलमध्ये तिरपी झालेली आहे. आणि ही सुद्धा त्याच प्रकारे. तर हा डबासुद्धा आता ह्या मुळांना छोटा पळतो आहे. आणि लवकरच हे नारळ मी एका मोठ्या डब्यामध्ये लावणार आहे. म्हणजे ड्रम येतो की नाही ग्रीन कलरचा, ब्ल्यू कलरचा, तर त्या पद्धतीचा मोठा डबा घेऊन त्याच्यात लावणार आहे. तर बघा, तुम्हाला दिसत असतील की ह्या मुळा इथपर्यंत अगदी त्याची टिकली गेली आणि त्याच्यानंतर ती इथून परत ह्या बाजूला गेलेली आहे. तर हे नारळ तर उगलेलं आहेच माझ्याकडे आणि एवढं झालेलं आहे. आणि हे दुसरं नारळसुद्धा आता तुम्हाला दिसत असेल की 2 पाल्यांचं झालेलं आहे, म्हणजे 2 पत्त्या त्याला उगलेल्या आहेत. मुळा दाखवते त्याच्या. बघा, अशा पद्धतीने मुळा आलेल्या आहेत. सुरुवातीला ही मूळ आली, त्याच्यानंतर मग ही आली आणि आता ही आलेली आहे. अजून एक होती मला वाटतं ना इकडे. हां, ही सुद्धा इथे एक मूळ येते बघा, छोटीशी. आणि अशा छोट्या छोट्या येत राहतात मग मुळ्या. तर याला सुद्धा व्यवस्थित असं मी ठेवून देते पाण्यामध्ये. तू मग नको ठेवू ना, डायरेक्ट ठेव ना, मग नको ठेवू. तुटून जाईल ना ते. एक मूळ तर डायरेक्ट विथआउट मग आहे. हां बघ, ही जी मूळ आहे ना त्याची, ही येत नाही म्हणून ही वाढते.